पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। हा या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे, 20वा। हे अर्जुना, या जे काही सांगायचा विषय आहे त्यातलं हे गुह्य ज्ञान, नुसतं गुह्य नाही तर गुह्यतम म्हणजे गुह्यातलं गुह्य असं जे ज्ञान आहे, आणि त्याचप्रमाणे ते गूढ शास्त्र आहे, ते सगळं आता मी तुला सांगितलेलं आहे। आता जे बुद्धिवान आहेत की त्यांच्या दृष्टीने हे ज्ञान त्यांच्या ठिकाणी समजलं की मग त्यांनी जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे त्याचं सगळं परिपूर्णता झाली। कृतकृत्यश्च, जे करायचं होतं ते करून पूर्ण झालं, अशा तऱ्हेची त्यांची पूर्णत्वाची तयारी होईल। एवं कथिलयादारभ्य, जे हे सर्व शास्त्रैकलभ्य उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी। त्याच्यानंतर आणखीन त्याची काय आहे की मांडणी अशी केली की या अध्यायात हे ज्ञान सांगण्याकरता जो काही आरंभ केला होता त्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत या संपूर्ण शास्त्रातील सार असं काढलेलं हे, आणि शास्त्राची जिथं एक वाक्यता आहे, शास्त्र आपल्या आपल्या मताप्रमाणे काही बोलत असले तरी सगळ्यांचं साध्य एकच आहे, म्हणून त्याविषयी जी एक वाक्यता आहे हे सगळ्या शास्त्रानं आणखीन कुठून घेतलं तर उपनिषद सौरभ्य, उपनिषदातलं सार आहे। उपनिषदातलं एक प्रकारे काय आहे की जसा एखाद्या कमळातून त्याचं काय मकरंद काढून घ्यावा, तसं ह्या उपनिषदातून हे जे गुह्य असलेलं सार आहे ते सगळं काढून तुला हे सगळं सांगितलेलं आहे। हे शब्द ब्रह्माचे मथिते, व्यास प्रज्ञेचे निहाते, मथून काढिले आईते सार आम्ही। तर काही प्रकार असेत की जसं आपण शास्त्र अभ्यास करायला गेलो तर आपल्याला आयुष्य पुरायचं नाही। संपूर्ण शास्त्र कधी जाणावं, कसं काढावं, आणि एक शास्त्र एक म्हणतं तर दुसरं शास्त्र दुसरं काहीतरी म्हणतं, मग ही जी मतभिन्नता आहे ते आपल्याला काय करते, त्रासदायक ठरतं। ह्याचं खरं का ह्याचं खरं, असं आपल्या बुद्धीच्या ठिकाणी गोंधळ उडतो। आणि याच्यापेक्षा वेद तरी एक प्रकारचं शब्द ब्रह्मच आहे, अफाट सगळं जे वेदाने बोलून दाखवलेलं आहे, पण त्या वेदातून त्यातलं सार निवडून काढण्याकरता, म्हणजे जसं घुसळण करावं, मंथन करावं आणि त्या मंथनातून लोणी बाहेर काढावं। आता त्याच्यातलं असार आहे ते ताक बाजूला निघालं आणि सार जे आहे ते लोणी बाजूला निघालं, म्हणून मग मथून काढिले आहे ते सार आम्ही। आता हे सगळ्यातलं काय आहे काढलं, पण कोणी तर व्यास प्रज्ञेचे नी, व्यासांच्या बुद्धीमुळं। व्यासांची बुद्धी त्याला अप्रांतमती म्हणतात। आघात अशी काय आहे की ती बुद्धी तिला सीमा नाही, आणि या सगळ्यामुळं सर्वसामान्याला हे सोपं झालं। आता आयतं म्हणजे जसं दुधाचं दही लावायचं, मग ते विरजण घुसळायचं, मग लोणी काढायचं, केवढं तरी त्याच्यामध्ये काय आहे, ह्या सगळ्या क्रिया कराव्या लागतील।
पण आईतच आम्हाला जर लोणी हातात दिलं तर मग हे काही आहे का काही 8 तास? तसं व्यासाने आमच्यासाठी केलं आणि हे करण्याची गरज होती. कारण बुद्धी मनुष्याची काय झालेली वर 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 आता मंद होत चाललेली. का तर त्याला विषयाची आवड लागलेली, त्याच्या ठिकाणी मोह जागा झालेला आहे आणि त्या मोहामुळं त्याची बुद्धी मंद झाली. आता त्याला अध्यात्मशास्त्र समजायला जड जातं. तेव्हा ते अध्यात्मशास्त्र सोप्यात सोपं काढून देण्याकरता जसं व्यास महर्षी आहेत तसे संत महात्मे आहेत. संत महात्म्याने सुद्धा काय केलं की जे आम्हाला सांगायचं आहे ते आम्ही नाही तयार केलं, पूर्वीपासून सगळ्या ऋषीमुनीने तयार केलेलं आहे. त्याच्याकरता आम्ही आता काय आहे त्यांचा निरोप घेऊन आलो आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तेव्हा जे ऋषीमुनीने अगोदर सांगितले ते तर आम्ही सांगतोच, पण त्याच्याप्रमाणे आमचं वागणूक आहे तशी, आम्ही तसं वर्तन करतो. यामुळं काय झालं, सोपं झालं. आता हा सगळ्यात गुह्य असा असणारा परमार्थ, पण तो कसा आहे की संतामुळं व्यासादिकामुळं सोपा झालेला आहे. जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंदचंद्रीची 17वी, क्षीरार्णवीची 9वी लक्ष्मी जे हे. आता एकंदरीत काय आहे की ज्ञान म्हणजे एक अमृतच आहे. अध्यात्मज्ञानाची प्राप्ती ज्याला होते त्याच्या ठिकाणचं जन्ममरण तुटतं. जन्ममरण तुटण्याकरता जसं मरणाला कोण मारक आहे तर अमृत म्हणजे ज्याच्या ठिकाणी काय आहे मृतपणा परत राहत नाही ते अमृत. असं हे जे काही ज्ञानामृत आहे हे ज्ञानामृताची ही जान्हवी म्हणजे जशी गंगा निघाली खरी पण मध्येच काय जन्मूनी ती गिळून टाकली. आता काय कसं आपण एवढं 8 तासांनी आणली, भगीरथाला वाटलं आणि हा आता हे अडकून टाकली ना, आणि त्याला तर त्याचे जे पूर्वज आहेत सगर त्या सगळ्याचा उद्धार करायचा होता. मग त्यांनी विनंती केली आणि त्यांनी काय आपल्या मांडीतून बाहेर काढली, म्हणून जान्हवी, मांडीला जन्नू म्हणायचं, तिथून बाहेर काढली. अशी असणारी ही एक प्रकारची ज्ञानगंगा. आणि हे ज्ञान म्हणजे अमृतासारखं. दुसरी गोष्ट काय की आनंदचंद्राची 17वी, वास्तविक 16 कल्याचा चंद्र असतो. 17वी कोणती? 17वी म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या कला पूर्ण झालेल्या आहेत अशी परिपूर्ण असणारी चंद्र. ती चंद्राची जी काय आहे ते आनंदरूप वास्तविक काय आहे 17वा म्हणजे परमात्मा आहे. 16चा लिंगदेह आणि 17वा परमात्मा. लिंगदेह हे सगळं काय आहे तर कार्यकारी संस्था आहेत. कार्य करण्याकरता त्या सगळ्या संस्था आपल्या आपल्या पद्धतीनं काम करतात. पण ह्या जड आहेत, यांच्या ठिकाणी चेतना देऊन त्यांच्या ठिकाणी सगळं कार्य करण्याकरता त्यांना जे काही दिलेली सत्ता ती या 17वीनं. मग याला 17वं का म्हणावं लागलं तर 16 इथं काय आहे लिंगदेह आहे आणि तोच त्याच्या ठिकाणी 17वा नंबर ह्या परमात्मा स्वरूपाचा आला, चैतन्याचा आला आणि ते मुळातच आनंद स्वरूप आहे. त्यामुळं हा जसा 17वा चंद्र परिपूर्ण आहे तो आनंद रूप आहे. एका 15व्या कलेचा पौर्णिमेचा चंद्रसुद्धा आम्हाला आल्हाददायक वाटतो, तर सगळ्या कला ओलांडून असलेला चंद्र तर किती आल्हाददायक असेल. आणि त्यातला जो काही आनंद आहे तो प्राप्त झाला आहे. कशाचं फळ आहे आनंद तर ज्ञानाचं फळ आहे. ज्ञानामृतानं आनंदापर्यंत आणून सोडलं. विचार क्षीरार्णवीची 9वी लक्ष्मी जे हे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की खरं पाहायला गेलं तर परमार्थ विचाराचाच आहे. विचार नसेल तर नुसती क्रिया करून काय मिळेल, काहीच होणार नाही. पुष्कळ काही अगदी 8 तासांनी सगळ्या क्रिया केल्या, पूजा केल्या, अर्चा केल्या, जप केलं, तप केलं, सगळं काय केलं, पण विचारच केला नाही. खरा मी कोण आहे ह्याचा विचार केला नाही. आणि त्याच्याकरता जर काही असेल तर विचार महत्त्वाचा आहे.
मग विचार कुठून येतो बाहेर, तर त्याच्याकरता उदाहरण दिलं की क्षीरार्णवी म्हणजे क्षीरसागर, की ज्या क्षीरसागरामध्ये मंथन झालं होतं आणि त्या मंथनातून जे जे काही बाहेर निघालं ते काही असेल, पण त्याच्यापेक्षा हे विचारच बाहेर निघाले आणि त्याला नाव दिलं लक्ष्मी. म्हणजे जसं त्या मंथनातून लक्ष्मी बाहेर आली तसं हे विचाररूपी लक्ष्मी आमच्या ठिकाणी काय आहे, मिळालेली आहे. मनोनी आपुलेनी पदे वर्णे, अर्थाचेनी जीवे प्राणे, मी वाचोनी हो नेने आन काही. आता हेच गीतारूपी लक्ष्मी, गीतारूपी लक्ष्मीने काय केलं, आपल्या या गीता श्लोकामध्ये जे जे काही पदं आहेत त्या पदाच्या ठिकाणी जे वर्ण आहेत आणि त्याच्यापासून जो काही अर्थ आहे त्यासह आपला जीव प्राण काय केलेला आहे की माझ्यासाठी वापरला. मी वाचोनी, माझ्याशिवाय हो नेणे, माझ्या वाचून दुसरं काही नाही, केवळ मी म्हणजे मी. अशा ठिकाणी काय आहे की ती एकनिष्ठेनं ही लक्ष्मी माझ्याशी आलेली. जसं या संपूर्ण मंथनातून लक्ष्मी बाहेर निघाल्यावर तिने फक्त काय केलं, बाकीच्या सगळ्याचा त्याग केला आणि महाविष्णूलाच वरलं. तसं या गीतेनं मी पुरुषोत्तम माझ्यासाठीच सगळं काय असेल ते केलं. म्हणजे जर काही असेल तर माझ्या वाचून दुसरा काहीही विचार केलेला नाही. क्षराक्षरत्वे समोर झाले, तयाचे पुरुषत्व वाढिले, मग सर्वस्व मज दिदले पुरुषोत्तमी. आता माऊलींनी थोडंसं रूपकय केलं आणि आपल्याला समजूनही दिलं की जसं त्यावेळेस लक्ष्मी बाहेर आली तेव्हा काय जायचे पुढं, मला माळ घालावे, मला माळ घालावे म्हणून. पण त्यांचे जे काही दोष आहेत ते दोष दिसले की काय लक्ष्मी त्यांच्यापासून दूर जायची. एकतर सगळेच तिच्याकडं आशाळभूतपणानं पाहू लागले. फक्त पाहत नव्हतं कोणतं, महाविष्णू तिच्याकडं पाहतच नव्हते. आणि मग तिच्या ठिकाणी असं झालं की सगळ्यालाच माझी अपेक्षा आहे. आता हे झालं पौराणिक कथेतलं. आज आम्हाला सगळ्याला लक्ष्मीचीच अपेक्षा आहे की सगळे लक्ष्मीसाठीच काय धडपड करतात. मग आता तसंच त्यावेळेस आहे. पण त्यावेळेस तिनं जे काही माझ्यासाठी सगळं अर्पण केलं त्याचं उदाहरण आत्ता दिलं की ही जी काही गीता आहे त्या गीतेनं आपलंसुद्धा सगळं माझ्यासाठी, म्हणजे प्रत्येक पद माझंच वर्णन करतं, प्रत्येक वर्ण माझ्याचसाठी आहे, त्यातला सगळा अर्थ माझंच स्वरूप वर्णन करतो. मग संपूर्ण जीवप्राणासह गीता मलाच परिपूर्ण झालेली. आता त्याच्यात थोडंसं उदाहरण दिलं चालू ओळीमध्ये की क्षराक्षरत्वे समोर झाले, तयाचे पुरुषत्व वाढिले. ही लक्ष्मी जेव्हा बाहेर आली आणि इकडं तिकडं पाहू लागली तेव्हा हा क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष पुढं गेला की तिने आम्हाला माळ घालावी. पण तिने पाहिलं की तुम्ही कोण आहे, तर तुम्ही कल्पनेतलेत. क्षर आणि अक्षर ही कल्पना आहे. उपाधिरूपी कल्पनेनं तुमच्या ठिकाणी क्षरत्व आले आणि क्षरत्वामुळं अक्षरत्व आले. मग जिथं कल्पनेने निर्माण झालं आहे त्याला काय करायचं आहे? हे सगळं काय आहे, कल्पनेचं आहे. पण मग कल्पना आले आणि कल्पनेनं क्षरत्व आणलं, कल्पनेनं अक्षरत्व आणलं, त्यांना बाजूला केलं, म्हणजे त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. आता त्याच्यासाठी सांगतात की तयाचे पुरुषत्व वाढिले. तुम्ही पुरुषच नाहीत, क्षरपुरुष अक्षरपुरुष अशी नावं आहेत, पण तुम्ही नाही. हे कल्पनेनं तुम्हाला पाठीमागं पुरुषत्व लावलेलं आहे. मग सर्वस्व मज दिदले पुरुषोत्तमी. मग मात्र त्या गीतारूपी लक्ष्मीनं सगळं काही असेल ते समर्पित भावना केली आणि मला दिलं. म्हणजे कोणाला? पुरुषोत्तमाला. तेव्हा क्षरपुरुषाला बाजूला सारलं, अक्षरपुरुषाला बाजूला सारलं आणि मग कुठे येऊन मिळालेली आहे? पुरुषोत्तमाच्या ठिकाणी. तेव्हा ज्ञानियानं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर क्षर नावाची कल्पना बाजूला केली पाहिजे आणि अक्षर नावाची कल्पना बाजूला करून केवळ परमात्मा स्वरूपाशी ऐक्य झालं पाहिजे. ज्ञानानं हेच सगळं प्राप्त होतं. म्हणोनी जगी गीता, मिया आत्मेन पतिव्रता,
जे हे प्रस्तुत तुवा आता आकरणिली. एकंदरीत जसं काही पतिव्रता म्हणून काय आहेत की सगळीकडे प्रसिद्ध आहेत, की त्यांची नावं घेतली असता आपल्याला पुण्य लागतं. मग ज्या ज्या पतिव्रता म्हणून आत्तापर्यंत पुराणाने दाखवलेल्या आहेत त्याच्यापेक्षा गीता ही पतिव्रता श्रेष्ठ झाली. कारण यांच्या ठिकाणी काय आहे की यांच्याजवळ त्यांच्या ठिकाणचा पतीबद्दलचा भाव आहे, पण अहंकार पण आहे. तसं गीतेच्या ठिकाणी नाही. गीतेनं आपलं जे सर्वस्व दिलेलं आहे त्या सर्वस्वामध्ये फक्त तिच्या ठिकाणी जर काही असेल तर आत्मेने, म्हणजे जसा पतिव्रता आपल्या पतीच्याच नावाचा तेवढा विचार करते. पतिव्रता नेने अनिकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी, जसं तिच्या ठिकाणी असतं तसं या गीतेनं आत्म्याबद्दलच बोलायचं हे पातिव्रत्य सांभाळलं. मी आता दुसरं काही सांगणार नाही. म्हणून सगळ्या गीता ग्रंथामध्ये फक्त आत्म्याचाच प्रभाव सांगितला. आणि आत्मा कसा आवरणाखाली गेलेला आहे, तो आवरण बाजूला केल्यानंतर आपल्या हाताशी आला तर त्या आत्म्यापासून काय मिळेल तर आत्मसुख मिळेल. म्हणून मग वर्णन कोणाचं झालं? आत्म्याचंच. आणि ह्याची गरज आहे, प्रत्येक जीवाला आत्मसुखाची गरज आहे. सुख पाहिजे, पण ते आत्तापर्यंत काय करतो, यत्किंचित सुखाच्या नादी लागलेला आहे. थोडंसं झालं तरी त्याला वाटतं खूप मिळवलं मी. पण आत्म्याचं सुख प्राप्त झालं तर निरतिशय आहे. असं जे सुख आहे त्या ठिकाणी काहीही कमतरता येणार नाही असं सुख आहे. आणि तेच वर्णन गीतेनं केल्यामुळं ती केवळ दुसरं काही न सांगणारी अशी पतिव्रता झालेली आहे. जे हे प्रस्तुतत्व आता आकरणिली, त्याच गीतेमध्ये ज्या ज्ञानाविषयी आम्ही आत्ता बोललो ते गुह्य ज्ञान, आणि ते ह्या गीतेनं जसं मला समर्पित केलं आहे त्याचंच वर्णन तो आत्ता ऐकलं. चालू अध्यायात तेच सगळं तुझ्या पुढं सांगितलं आणि ते ऐकलेलं आहे. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसारू जिणिते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. तेव्हा गीता ग्रंथ हे काही नुसतं बोलून दाखवण्याचा नाही, केवळ शब्द पांडित्य नाही. जिथं जिथं शब्द पांडित्य असतं तिथं काय आहे की तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयाशी थारा. हे जे काय आहे ते तोंडाने मात्र सगळ्या प्रकारचं ज्ञान सांगतात आणि आत मात्र काय विषयाचाच भाव असतो. लोकांसांगे ब्रह्मज्ञान असे जे काय असतात ते सांगण्यापुरतं ब्रह्मज्ञानाच्या व्याख्या पाठ केल्या आणि तेवढंच झालं. गीता ग्रंथानं त्याचं वर्णन करण्याकरता शब्द वापरले, पण त्या शब्दाबरोबर अनुभव त्या ठिकाणी मांडला. म्हणजे अनुभवानं सांगणारी गीता आहे. त्यात या गीतेकडं जे जे काही अनुभव प्राप्त झाले आणि तिनं त्या अनुभवातून जे आपल्या हातात दिलेलं आहे ते एक प्रकारे हत्यार आहे, शस्त्र आहे. काय होतं त्या शस्त्रानं, कशासाठी आहे ते, तर त्याचा उपयोग आम्हाला असा आहे की पै संसारू जिणिते हे जे काय आहे शस्त्र आहे. कारण हे गीताशास्त्र त्याच्यामुळं काय होतं, अविद्येचा नाश होतो आणि अविद्येनं सगळा संसार आमचा उभा केला आहे ना. मुळात काय आहे की अविद्यात जे काय आहे ते अविद्या आमच्या पुढं सगळ्या प्रकारची मांडणी करते. आता त्या अविद्येला संपवलं तर अविद्येच्या पोटातून निर्माण झालेला संसार कसा राहील. मग याच्यात एक आहे की अविद्या जिंकायला कठीण आहे. मग ते कशाने जिंकावं लागल त्याच्याकरता या गीता ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. ते जिंकत असताना अंतःकरण शुद्धीपर्यंत जे जे काय अंतःकरणातलं आहे, मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे, ते सगळं बाजूला केलं म्हणजे त्या एक प्रकारे हत्यारानं जसं काय असेल ते विरुद्ध बाजूला करावं तसं त्यातलं विरुद्ध बाजूला झालं. आता जे परमात्म्यापासून दूर नेहणार आहे, आपल्याला दूर दूर घेऊन जाणार आहे, त्याला म्हणतात विक्षेप. आणि विक्षेप म्हणजे संसारच आहे. तो आम्हाला असा गुंतून टाकतो की त्याच्यामुळं आम्हाला परमात्म्याची आठवणसुद्धा होत नाही. कित्येक वेळा आपल्याला संसारातली कामं इतकी आहेत की ती करताना आपण जर नित्यनियमानं काही परमार्थातलं करत असेल साधन
ते तसंच राहतं. का तर हे जे काही काम आलं आहे त्या कामाच्या ओढीने मनुष्य तिकडंच जातो. म्हणजे कोणी जिंकलं? त्या काय असेल त्या संसाराने जिंकलं. पण एकदा का ज्ञान आमच्या ठिकाणी निर्माण झालं, ज्ञानाची गोडी अंतःकरणात येऊन अंतःकरणातला विक्षेप दूर केला की तेच ज्ञान आता संसाराला जिंकू देत नाही, ज्ञानानं संसार जिंकलेला आहे. म्हणजे ज्या संसाराला संसार रूप आहे, संसरती म्हणजे सतत सतत आपल्याला धावायला लावतो, आता हे सगळं थांबलं. कारण असा लाभ आम्हाला झाला की याच्याशिवाय दुसरा कुठला मोठा लाभ नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा संसार म्हणून आमच्या पुढं काही राहिलं नाही. हे काय झालं आता? तर गीतारूपी शास्त्रानं एक प्रकारे शस्त्रच दिलं. त्या शस्त्राचं नाव आहे विवेक. विवेक शास्त्रानं काय केलं तर संसाराचं काय केलं? हनन केलं. आता त्याच्यात काय आहे की जे आमच्या हातात दिलेलं आहे तो विवेक म्हणजे आमच्याजवळचं एक सद्गुरूचं रूपच आहे. त्याच्यामुळं मजरधही सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. हा विवेकच आहे. आणि त्या विवेकानं हे सगळं काय आहे की जे जे काही नकोस आहे त्याचा त्यागभाव निर्माण केला. हेच एक प्रकारचं शस्त्र आहे. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे हे. आता त्यांनी काय केलेलं आहे तर जे काही असेल त्या आत्म्याला जागं करण्याकरता आत्म्याचं नाम असणारा जो मंत्र आहे तो आमच्याजवळ दिला. गीता त्यांनी एक मंत्र दिला की मंत्र काय आहे की तुम्ही फक्त काय करा, आत्मस्वरूपाचा भाव धारण करा. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मरूप आहे असा भाव जागा झाला की हेच एक प्रकारचा मंत्र आहे. आणि त्या मंत्रानं जर काही केलं असेल तर आम्हाला आत्मा प्राप्त करून दिला. म्हणून हे मंत्र नाही, हे नुसती अक्षरं नाहीत, हे मंत्र आहेत. गीतेतले काय आहे हे मंत्र आहेत. आणि दुसरं सांगितलं की संसार जिंकणारं हे जे काही शास्त्र आहे त्याला शस्त्र असं म्हटलं. परी तुझ पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी. तेव्हा हे जे काही तुझ्या पुढं वर्णन केलं आहे ते वर्णन असं आहे की तुझाच माझ्या ठिकाणी काय आहे प्रेमभाव आहे. तू इतका मला काय की जवळचा वाटतो, इतका तुझं प्रेमस्वरूप आहे तू. आणि त्यामुळं हे जे काही गुप्त असतं, मनुष्य काय करतो की एखादं गुप्त धन कुठं ठेवलं असेल, कुठं पैसे अडके असतील, कुठं दागदागिने असतील, ते कोणाला सांगतो काय? तो फक्त विश्वासूला सांगतो. आणि तो माझा असा विश्वास संपादन केला की माझ्याजवळचं गुप्तधन काय काय हे सगळंच मी तुला सांगितलं. आता सांगितलं नाही, तुला देऊन टाकलं. असं जे गुप्तधन आहे हे काढण्यानं कशाने काढलं तर तुझ्या ठिकाणी असलेला तुझा जो काही जिव्हाळा आहे माझ्याविषयीचा, तो जिव्हाळा त्या ठिकाणी इतका जागा केला की मला हे तुला द्यावं लागलं. मज चैतन्य शंभूच्या माथा जो निक्षेपू होता पार्था तया गौतमो झाला अशी आस्था निधी तो गा. आता एकंदरीत हे चैतन्यरूपी शंभूच्या ठिकाणी जटेत गंगा अडकली आणि ती बाहेर काढण्याकरता जसं काय आहे की गौतमानं तपश्चर्या केली. निक्षेप म्हणजे काय आहे की धन जो साठा आहे. आता काय होतं तर गौतम ऋषी या भागामध्ये म्हणजे आता जे काही त्र्यंबकेश्वर नाशिकचा भाग आहे तिथं त्यांचा आश्रम होता. आणि दुष्काळामध्ये त्यांच्या सामर्थ्य शक्तीने ते सकाळी साळी पेरायचे आणि दुपारपर्यंत ते भात त्याला यायचाच. ते साळी काढायचे आणि त्याचा तांदूळ आणि जवळपास असतील त्यांना सगळ्याला जेवायला घालायचे. आता हे सगळं झालं खरं, पण ह्याचं इतकं सगळं झाल्यानंतर काय होईल असं काय आहे की इंद्राला वगैरे भीती वाटायला लागली. एक भाग, दुसरा भाग, इकडं हे सगळं दुष्काळी भाग आहे. त्या दुष्काळी भागाचं काहीतरी काय आहे चांगलं व्हावं हे नारदाच्या मनात. म्हणून नारदाने काय केलं की पार्वतीला सांगितलं
तू शंकराची पत्नीस, पण तुझा मान इतका नाही, गंगा त्यापेक्षा मोठी, बघ त्यांनी डोक्यावर घेतली आणि तू मांडीवरच बसली. त्याला राग आला आणि ती चिडली होती. मग आता त्याच्याकरता इकडं गौतमाने केलेलं तप आणि तिकडं पार्वतीचा राग हा बाजूला करण्याकरता या ब्रह्मगिरी पर्वतावर शंकराने आपल्या जटा आपटल्या आणि त्याच्यातून मग गोदावरी म्हणजे गंगाच बाहेर निघाली. तर तसं आहे चैतन्य शंभू, म्हणजे आता तिथं शंकराची उपमा देऊन त्याच्या माथ्याच्या ठिकाणी असलेले हे जे काही धन आहे ते कोणामुळं मिळालं? गौतमौ झाला शास्था. हे धन काढायला, हे निधान बाहेर काढण्याकरता आस्थावाईक कोणीतरी लागतो ना. संताजवळ खूप ज्ञान आहे, पण कोणीतरी द्या म्हणणारा आल्याशिवाय द्यायचं कसं? तसा हा गौतम या चैतन्य शंभूकडं, परब्रह्माकडं मला द्या तुमचं म्हणायला गेला, म्हणून ते मिळालं. चोकटीवा आपुलिया पुढीला उगाणा घ्यावया, तया दर्पणाचाची परी धनंजया केली आम्हा. आता एकंदरीत आणखी एक असं उदाहरण दिलं की जसा आरसा स्वच्छ आहे आणि निर्दोष आहे, त्या काचेत पाहिल्याबरोबर जसं काय होतं की आपलं जे प्रतिबिंब आहे मुख त्यात स्वच्छ दिसतं, तसं तू कसा आहे तर स्वच्छ आहे, चोकटी आहेस, तुझं अंतःकरण स्वच्छ आहे. त्यामुळं त्या अंतःकरणरूपी दर्पणात मी जे काय सांगितलं ते सगळं दिसायला लागलं. म्हणजे माझ्या अंतःकरणातलं ज्ञान तुझ्या अंतःकरणात आहे. मग जसं आरसा घेतल्यावर आपलं प्रतिबिंब दिसतं तसं माझं प्रतिबिंब आता तुझ्या अंतःकरणात दिसू लागले. तू त्या शुद्ध निर्दोष आरशासारखा आहेस. म्हणून तया दर्पणाचीची परी धनंजया केली आम्हा. तू त्या दर्पणासारखंच आमच्या ठिकाणी काय आहे की योग्यता अशी दाखवलीस. कारण तुझं जे काय माझ्या ठिकाणी असलेलं शुद्धत्व, अंतःकरण शुद्धी ही सगळ्यात महत्त्वाची. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परमात्माच त्या ठिकाणी अवतीर्ण होत नाही. आणि हे सगळं तू केल्यामुळं जसं आरशात स्वच्छता असली म्हणजे पुढचं प्रतिबिंब दिसावं, तसं तुझं अंतःकरण झालं आणि माझ्यातलं ज्ञान तुझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी दृष्टीला पडू लागलेलं आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.